नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शब्दांच्या विकारी जातीतील दुसरा प्रकार म्हणजे सर्वनाम आपण अभ्यासणार आहोत. तर सर्वनाम म्हणजे काय? तर सर्वच प्रकारच्या नामाच्या ऐवजी जे शब्द वापरले जातात त्यांना आपण सर्वनाम असे म्हणतो. तर वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आता पहा, उदाहरणार्थ, राम शाळेतून आला, रामने हातपाय धुतले, राम जेवायला बसला. या ठिकाणी राम 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 हा शब्द जो आहे तो 3 वेळा आलेला आहे. त्याचा पुनरुच्चार टाळण्यासाठी आपल्याला त्याऐवजी काही शब्द वापरावे लागतात, त्यांना आपण सर्वनाम म्हणतो. म्हणजे या ठिकाणी त्याने, तो हे जे नावे आलेली आहेत, ही जी शब्द आलेली आहेत त्यांना आपण सर्वनाम असे म्हणतो. तर सर्वनाम कोणते आहेत? हा, ही, हे, ज्याने, त्याने, तो, त्याला अशी काही सर्वनामे आहेत. तर सर्वनामाचे मुख्य प्रकार पडतात 6 प्रकार आहेत. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. तर चला यांना आपण स्वतंत्र अभ्यासूया. पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. याचे 3 उपप्रकार पडतात. त्यामध्ये पहिला आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तिसरा आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? जेव्हा बोलणारी व्यक्ती स्वतः बोलते, स्वतःविषयी बोलते, त्यावेळेस आपण त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. उदाहरणार्थ मी, आम्ही, आपण, स्वतः इत्यादी. उदाहरणार्थ मी गावाला जाणार, या ठिकाणी मी म्हणजे स्वतःविषयी माहिती सांगितलेली आहे. त्यानंतरचा प्रकार आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. ज्यावेळेला स्वतः बोलणारी व्यक्ती दुसऱ्याशी बोलते त्यावेळेला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम त्यास आपण म्हणतो. उदाहरणार्थ तो, तुम्ही, आपण, स्वतः इत्यादी. तुम्ही घरी कधी येणार म्हणजे दुसऱ्या व्यक्तीशी बोललेला आहे, त्यामुळे या ठिकाणी तुम्ही हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. आता तिसरा आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. ज्यावेळेला 2 व्यक्ती बोलताना तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख होतो त्यास आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. उदाहरणार्थ तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः इत्यादी. उदाहरणार्थ त्या सर्वजण इथेच येत होत्या. त्या हा जो शब्द आहे तो तिसऱ्या व्यक्तीला उद्देशून बोललेला आहे, त्यामुळे त्यास तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. आता दुसरा प्रकार पहा, दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम म्हणजे काय? दाखविणे. दर्शक म्हणजे काय? दाखविणे. म्हणजे जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ हा, ही, हे, तो, ती, ते असे काही सर्वनामे आहेत. आता या ठिकाणी काही उदाहरणे दिलेली आहेत. ही माझी वही आहे, हा माझा भाऊ आहे, ते माझे घर आहे, तो आमचा बंगला आहे. या ठिकाणी जे अधोरेखित केलेले शब्द आहेत ते काय दर्शविते? या ठिकाणी हे सर्वनाम आहेत, परंतु हे सर्वनाम कोणते आहेत? दर्शक. कारण हे जे दर्शक सर्वनाम आहेत ते काहीतरी दाखवत आहेत, जवळची किंवा दूरची वस्तू आपल्याला दाखवत आहेत, म्हणून त्यांना आपण दर्शक सर्वनाम असे म्हणतो. यानंतरचा पुढील प्रकार आपण अभ्यासू. तिसरा प्रकार आहे संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम म्हणजे काय? तर संबंध दाखविणे. या ठिकाणी हे जे सर्वनाम आहेत ते एकमेकांचा संबंध दाखवत असतात. म्हणजेच वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. आता ज्याप्रमाणे जो, जी, जे, ज्या आणि ही जी सर्वनामे आहेत ती मिश्र वाक्यातच येत असतात. म्हणजे एकाच वाक्यात 2 सर्वनामे येतात जे की एकमेकांचा संबंध दाखवत असतात. आता उदाहरणार्थ जे चकाकते ते सोनेच, ते सारे सोनेच नसते. जो तळे राखील तो पाणी चाखील. म्हणजे जो अभ्यास करेल तो पास होईल, जी अभ्यास करेल ती पास होईल. याप्रमाणे एकमेकांचा संबंध दाखविला जातो. चौथा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम. तर प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय? तर ज्या सर्वनामावरून प्रश्न विचारला आहे हे आपल्याला समजते त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतो. म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग करतो ते प्रश्नार्थक सर्वनाम. म्हणजेच उदाहरणार्थ कोण, कोणास, काय, कोणी, कोणाला हे जे शब्द आहेत ते काय दर्शवितात? ते प्रश्नार्थक सर्वनाम आहेत हे आपल्याला यावरून समजते. म्हणजे उदाहरणार्थ
तुमच्यापैकी कोण धडा वाचणार? म्हणजे या ठिकाणी वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे, म्हणून हे जे सर्वनाम आहे ते कोणतं आहे? प्रश्नार्थक सर्वनाम. या ठिकाणी कोण हा शब्द काय दर्शवित आहे? प्रश्नार्थक सर्वनाम आहे हे आपल्याला दाखवत आहे. त्याचप्रमाणे पुढचे उदाहरण आहे, तुझ्याकडे किती रुपये आहेत? तू कोठे जातोस? या ठिकाणी वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि त्यामध्ये किती, कोठे हे जे शब्द आहेत ते काय दर्शवितात? ते प्रश्नार्थक सर्वनाम आहेत हे दर्शवितात. पाचवा प्रकार आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित सर्वनाम म्हणजे काय? तर या सर्वनामामध्ये निश्चितता दाखविलेली नाही आहे. तर पहा, कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला हे जे शब्द आहेत यावरून आपल्याला असे लक्षात येते की हे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता किंवा नाम आणि सर्वनाम याबद्दल माहिती सांगितलेली आहे, याबद्दल देखील निश्चितता सांगता येत नाही. त्याला आपण अनिश्चित सर्वनाम असे म्हणतो. उदाहरणार्थ पहा, त्या पेटीत काय आहे ते सांग. आता यावरून आपल्याला प्रश्न पडलेला असेल की काय हा शब्द आलेला आहे म्हणजे आपण याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणू, परंतु नाही, कारण या वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह नाही आहे, म्हणून हे जे आहे ते अनिश्चित सर्वनाम आहे. त्यानंतरचं उदाहरण आहे, कोणी कोणास असू नये. म्हणजे यामध्ये देखील अनिश्चितता दर्शविलेली आहे. कोण ही गर्दी, कोण या शब्दावरून आपल्याला काय लक्षात येते? हे सर्वनाम कोणते आहे? सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आहे. सहावा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम. तर आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय? तर मी, स्वतः, आपण असे काही सर्वनामे आहेत. म्हणजेच काय? तर हे जे सर्वनाम आहे ते कधीही मूळ सर्वनामाच्या नंतर येत असते. उदाहरणार्थ पहा, मी स्वतःला पाहिले. या ठिकाणी मी हे मूळ सर्वनाम आहे. त्यानंतर स्वतः म्हणजे हे काय? आत्मवाचक सर्वनाम आहे. त्यामुळे मी या मूळ सर्वनामाच्या नंतर आत्मवाचक सर्वनाम या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर आहे, तू स्वतः मोटर चालवशील का? म्हणजे तू हे मूळ सर्वनाम, त्यानंतर आत्मवाचक सर्वनाम असं या ठिकाणी क्रम आहे. म्हणजे आत्मवाचक सर्वनाम नेहमी मूळ सर्वनामाच्या नंतरच येत असते. तो आपण होऊन माझ्याकडे आला. म्हणजे आपण ही या ठिकाणी आत्मवाचक सर्वनाम आहे. तुम्ही स्वतःला काय समजतात? म्हणजे तुम्ही हे मूळ सर्वनाम आणि त्यानंतर आत्मवाचक सर्वनाम आलेले आहे, त्यामुळे याला आपण आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतो. मग मुलांना तुम्हाला शब्दांच्या विकारी जातीतील सर्वनाम हा प्रकार देखील समजलाच असेल. यानंतरच्या व्हिडिओत आपण विशेषण हा प्रकार अभ्यासणार आहोत. धन्यवाद.